ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 68 लाख रुपयांच्या गैरव्यवहारासह 50 अकाउंट्सवरनं तब्बल 13 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करायला सांगून ही टोळी अनेक लोकांची कोट्यवधींची फसवणूक करत होती। त्यांच्याकडून 7 मोबाईल, अनेक बँकांचे पासबुक, चेकबुक यासह बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आलेले आहेत। अकाउंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या सर्व टीमने त्याच्यात वर्कआउट सुरू केलं। त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, परंतु परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे 3 आरोपी आपले त्यातला एक नेपाळी आहे। हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास 7 ते 8 मोबाईल्स, खूप सारे चेकबुक्स, पासबुक, नेपाळी पासपोर्ट आपल्या या ठिकाणी मिळाले आहेत। यांची मूळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप APK फाईल जे आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर OTP ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये, चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठवत होते। याच्यामधले जे मास्टरमाइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत, परंतु हे जी मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला यश आलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।